महाराज जी का। सन्माननीय विचार मंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय महाकारुणिक सम्यक संबुद्ध बहुजनांचे राजे राजे शिवछत्रपती स्त्री उद्धारक क्रांतीबा आरक्षणाची मुहूर्तमेढ पहिल्यांदा इथं रोवणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज या आरक्षणाला घटनात्मक आयाम देणारे बोधिसत्व युगप्रवर्तक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजनातून प्रबोधन प्रबोधनातून परिवर्तन हा नवा प्रवाह सांगणारे साहित्य सम्राट लोकशाही सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे बिरसा मुंडा तंटा भिल्ल संत सेवालाल संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज संत तुकोबाराय अशा सर्व महापुरुषांना अभिवादन करत या कार्यक्रमाच्या आयोजनात असणारी कबीरा इन्व्हेस्टिगेशन अँड रिसर्च मौलिक अधिकार जागृती मंच सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड बहुजन मेडिकोज असोसिएशन क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळ अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती हेल्पिंग हँड टीम वन हार्मोनी कम्युनिटी सर्व्हिस ट्रस्ट शिफा बहुउद्देशीय संस्था अखिल भारतीय माळी महासंघ भारतीय संविधान सुरक्षा समिती राष्ट्रसंत बहुउद्देशीय विकास संस्था ओबीसी जनगणना समन्वय समिती इंडियन कॉन्स्टिट्यूशन फोरम मास मुवमेंट वनश्री शिक्षण प्रसारक मंडळ होप फॉर लिव्हिंग सोसायटी गाझी हिंद सोशल फोरम अखिल भारतीय गोंडवाना गोंड महासभा आदिवासी स्वायत्तता परिषद आंबेडकरी साहित्य संवाद श्रीनिवास शिंदे मेमोरियल ट्रस्ट चंद्रपूर मुस्लिम एकता मंच संबोधी समाज संस्था अष्टशेल संयुक्त मंडळ बोधिपथ सेवा फाउंडेशन आंबेडकरी साहित्य प्रबोधिनी श्रमिक एल्गार संघटना झाले त्याचे हा मग आमचं नाव घेतलं नाही आम्ही दिले नव्हते का पैसे असं नको व्हायला ना आपण सगळ्यांची नावं घेतलेली बरी असतात मंचावर उपस्थित असलेले माजी मंत्री तथा ब्रह्मपुरीचे लोकप्रतिनिधी सन्माननीय विजय वडेट्टीवारजी तद्वतच विधानसभेचे माजी विधानसभा उपाध्यक्ष ॲडव्होकेट मोरेश्वर टेमोडेजी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिरेजी राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी वंचित बहुजन आघाडीचे भूषण फुसे माझा आवडता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनदीप रोडे आम आदमी पार्टीचे सुनील मुसळे एमआयएमचे अझहर शेख युवा स्वाभिमानी पक्षाचे सूरज ठाकरे जनविकास सेनेचे पप्पू देशमुख उलगुलानचे राजू जोडेजी तद्वतच मनोचिकित्सक डॉक्टर सचिन भदेजी डॉक्टर चेतन खटेवाटेजी रवींद्र शिंदेजी ज्यांचा सन्मान इथे झाला असे आयुष्यमान प्रमोद काकडेजी शैलेश दुपारेजी पद्मरेखा धनकरजी राकेश गावतुरेजी अभिलाषा बेहरेजी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचं अत्यंत माहितीपूर्ण असं विवेचन आपण ऐकलं ते दिलीपजी आणि विविध डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे सर्व मान्यवर प्रतिनिधी चळवळीवर आणि परिवर्तनवादी विचारावर प्रेम करणारे सर्व भावांनो आणि बहिणींनो आणि चुकून माकून एखादा आमचा सुधीर भाऊचा खबरे असला तर त्याचं बी नाव घ्यायचं आपण सगळ्यांना मान दिला पाहिजे असं नाही करायचं आपण सगळ्यांना मान द्यायचा आणि मला माहिती असते असतं एखादं तरी असते त्याचा विचाराचा सन्मान झाला पाहिजे दादा हो तुम्ही सगळेजण अत्यंत उत्साही लोक आहात आणि एवढ्या सगळ्या उत्साही खरं तर 30-40 संघटना जर एकत्र येत असतील तर 30-40 संघटनांनी मिळून बाहेर पटांगणात कार्यक्रम घेतला पाहिजे म्हणजे 40 संघटनांचे 1000 लोक जरी आले तरी 40,000 लोक जमतात हे लक्षात घ्या आणि मग कार्यक्रम अजून चांगला म्हणजे सगळ्यांना ऐकायला येतो कारण बाहेर खूप सारे लोक थांबलेत
आपण 40 संघटना एकत्र जमलोय, पण बाहेर लोक उभेच आहेत, त्यांना अजून बसायला खुर्च्या नाहीयेत, सगळी म्हणजे थोडीशी जरा ती अस्वस्थता जाणवते. तर असो, महापुरुषांच्या स्वप्नातला भारत या विषयावरची मांडणी माझ्या आधी फार चांगली मांडणी ते करत होते आणि दिलीप दादांनी ती मांडणी करताना अगदी लोयापर्यंत आणि तुम्हाला रवीश कुमारांपर्यंत आणून सोडलं, त्यामुळे माझं म्हणणं अजून सोपं झालं. खरं तर मुळात महापुरुष कुणाला म्हणावे इथूनच आता विषय सुरू करावा की काय अशी परिस्थिती आहे. कारण महापुरुषांच्या यादीमध्ये ज्या पद्धतीने काही नावं घुसडली जातात आणि त्यावरती चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो, मागच्या काही दिवसांमध्ये ठरवून महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा अवमान करण्याची जी एक स्पर्धा चालू झालेली आहे. कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जातो, कधी क्रांतिबा ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाईंबद्दल अभद्र टिप्पणी खुद्द राज्याचे राज्यपालच करतात, कधी लोढा लाड यांच्यासारखी माणसं अजून काहीतरी विधान करून चर्चेची राळ उडवून देतात आणि मग महापुरुषांचा सातत्याने अवमान होताना सरकार म्हणून असणारी जी यंत्रणा असते ती मात्र ठप्प असते, ती त्यावर काहीच बोलत नाही. मग हे नेमकं होतं काय, कशासाठी होतं याचा जर आपण कधी खोलात जाऊन विचार केला तर असं लक्षात येतं की मुळात महापुरुष म्हणून तुमच्या मनपटलावर असणाऱ्या ज्या काही छवी आहेत त्या सगळ्या त्यांना पुसून टाकायच्या आहेत. फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज, संत तुकोबाराय, संत गाडगे बाबा, संत सेवालाल, संत तुकडोजी महाराज, संत जनाबाई, ही जी सगळी प्रबोधनाची मांदियाळी असेल ही सगळी मांदियाळी त्यांना पुसून काढायची आहे आणि महापुरुष म्हणून त्यांना हेडगेवार आणि गोळवलकर अशी नावं स्थापित करायची आहेत. त्यामुळे ते ठरवून, म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल ना एकूण प्रचार यंत्रणा कशी काम करते, आपल्याकडे डिजिटलायझेशन झालेलं आहे. मोडस ऑपरेंडसी जर आपण समजून घेतली तर आधी ते असलेलं मॉडेल डॅमेज करतात, मग डॅमेज केल्यानंतर काही होप्स दाखवतात आणि त्यानंतर एक ऍक्शन प्लॅन देतात. उदाहरणार्थ बघा, त्यांनी आधी डॅमेज करण्यासाठी म्हटलं बहुत हो चुकी ये अत्याचार, ये अन्याय, ये मार बहुत हो चुकी, अब नहीं सहेंगे, डॅमेज केलं त्यांनी. आणि हे डॅमेज करण्यासाठी गेली 10-15 वर्ष, जसं दिलीप दादांनी वगैरे सांगितलं, वडेट्टीवार साहेब फार कमी बोलले, ते जास्त बोलतील असं अपेक्षित होतं मला. तर त्यांनी ठरवून इथला जो सरकार दरबारी असणारा, ताकदवर असणारा जो काही राजकीय पक्ष होता त्याला आधी डॅमेज करणं सुरू केलं की हे कसं वाईट आहे, हे कसं वाईट आहे, महागाई आहे, महिला अत्याचार आहे, हे आहे, ते आहे, असं करून त्यांनी डॅमेज केलं. बहुत हो चुकी अत्याचार, बहुत हो चुकी मार वगैरे वगैरे वगैरे. मग त्यांनी होप दिल्या. काय होप दिल्या? अच्छे दिन आएंगे अशी होप दिली. आणि मग त्यांनी एक ऍक्शन प्लॅन दिला तुम्हाला. ऍक्शन प्लॅन मध्ये त्यांनी सांगितलं आपकी बार मोदी सरकार. 3 टप्प्यांमध्ये काम केलं त्यांनी. आता हे 3 टप्पे आपल्या काही लक्षात आले नाही की ठरवून आधी डॅमेज करणं सुरू होतं. आता जे महापुरुषांचं डॅमेज करणं जे चालू आहे, जाणीवपूर्वक जे प्रतिमा हनन करणं चालू आहे, कारण त्यांना त्या प्रतिमांच्या जागी दुसऱ्या प्रतिमा ठेवायच्या आहेत. आता त्यांना दुसऱ्या प्रतिमा ठेवायच्या, त्या प्रतिमांची आम्हाला काही अलर्जी असायचं कारण आहे का? आम्ही त्यांना नकारत आहोत का? नकारत असू तर का नकारत असू? मुळात आम्ही महापुरुष म्हणून ज्यांना स्वीकारलं आहे ते तसंच का स्वीकारलं आहे? त्यांना आम्ही महापुरुष का म्हणत आहोत? तर मग पुन्हा पुढचं उत्तर आम्हाला मिळतं की ज्यांच्याकडे म्हणून एक फोरकास्ट विजन आहे त्यांना आम्ही महापुरुष म्हणतो. साधारणतः समजावून सांगायचं असेल, म्हणजे मी हाडाची शिक्षिका आहे म्हणून मला जरा सोप्या भाषेत सांगायचा नाद आहे, म्हणून की फोरकास्ट विजन समजावून सांगणे म्हणजे काय? उदाहरणार्थ, माझ्या लहानपणापासून मी सातत्याने शिवाजी महाराजांचा पुतळा बघितला, फोटो बघितला. जेव्हा कधी मी शिवाजी महाराजांचा पुतळा बघितला, महाराज कायम घोड्यावर बसलेले, महाराजांच्या एका हातात घोड्याचा लगाम आहे, एका हातात तलवार आहे, शत्रूचं सैन्य पुढून येतंय, नजर करारी आहे आणि ढाल मात्र पाठीवर आहे. मला कळायचंच नाही की समोरून सैन्य येते आणि ढाल पाठीवर आहे. खूप
खूप वेळा हे चित्र बघितलं आणि याचं उत्तर शोधायचं म्हटलं, आमच्या गुरुजींना विचारलं. गुरुजी, ते महाराजांचे एका हातात घोड्याचा लगाम आहे, एका हातात तलवार आहे, नजर करारी आहे, शत्रूचं सैन्य पुढून येत आहे, मग ढाल छातीवर असण्याच्या ऐवजी ढाल पाठीवर का बरं? तो गुरुजी म्हणले, तू बारकीस, तुला नंतर सांगेल. गुरुजीलाच काही येत नसावं कदाचित. तर गुरुजीने आपल्या त्याच्या आकलनानुसार बिचारा बेजार झाला ना बाकीची सगळी कामं करून. शिकवायचं काम सोडून त्याला बाकीची सगळी कामं सरकारने दिली, फक्त शिकवायचं तेवढं काम दिलं. शिकवायचं काम खाजगी शिकवणीकरांनी करायचं, बाकीचं सगळं शिक्षकांनी करायचं. आता याचं उत्तर मिळत नाही म्हणून मी माझ्या आजीला जेव्हा विचारते, माझी आजी जगाच्या कुठल्याच शाळेत न शिकलेली, की आजी तू मला सांग की प्रत्येक गावात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, पुतळा नसला तरी चौक आहे, चौक नसला तरी घरात फोटो आहे, आणि प्रत्येक ठिकाणी महाराज घोड्यावर बसलेले आहेत, एका हातात लगाम आहे, एका हातात तलवार आहे, नजर करारी आहे, शत्रूचं सैन्य पुढून आलेलं आहे, पण ढाल छातीवर असण्याच्या ऐवजी पाठीवर का बरं? आई जवळ घेते, मी आजीला आई म्हणते, आई जवळ घेते, आई अत्यंत प्रेमाने हात फिरवते पाठीवरनं, डोक्यावरनं, उंबाळते, चोंबाळते, गोंजारते. आई सांगते की शिवाजी महाराज लय मोठा राजा होता बघ, त्याला लय पुढचं कळत होतं बघ, लय पुढचं काहीतरी दिसायचं बघ. शिवाजी महाराजाला पुढच्या 5-50 पिढ्यांचं काय होईल ते दिसत होतं. महाराजांच्या काळातली जी पिढी होती ती निर्या छातीनं वार करणारी, वार झेलणारी पिढी होती. महाराजांना याचा अंदाज होता की पुढच्या 100-200 पिढ्यानंतर एक अशा गद्दारांच्या औलादी तयार होतील की वार पुढून करण्याच्या जी पाठीत खंजीर खुपसणाऱ्या त्या औलाद नसतील. आता त्यांच्यापासून जर तुम्हाला सावध राहायचं असेल तर ढाल पाठीवर देणे हा एक संदेश होता. थोडक्यात काय, महापुरुष अनेक पिढ्यांच्या पुढे काय घडेल हे सांगत राहतात, त्यांना आपण महापुरुष म्हणतो. मी सातत्याने असं सांगते की जय भीम हा शब्द जातीवाचक शब्द नाही. कारण समजा तुम्ही माझ्याकडे आलात आणि तुम्हाला असं वाटलं की ताईंना आपल्याला शोधायचं आणि पुण्यात कुठे ताई थांबतात, आणि तुम्ही आलात अलका चौकापर्यंत आलात आणि तुम्हाला वाटलं की विचारायचे, ते सुषमाताई अंधारेंचं ऑफिस सांगा त्या कुठे असतात, आणि एखादा म्हटला सरळ जा टिळक रोडकडे जा, इथून फार तर 200 मीटर, आणि हे असं डावीकडे बघितलं की साहित्य परिषदेच्या बाजूला त्यांचं ऑफिस आहे, कळलं तुम्हाला. तुम्हाला एवढा पत्ता सांगितला, कुणीतरी 50 पावलाचा पत्ता सांगतो, तुम्ही लगेच त्याला म्हणता थँक्यू साहेब, थँक्यू, आभारी आहे साहेब, धन्यवाद साहेब. मग तुम्ही पुन्हा एकदा त्याला हात जोडता, थँक्यू साहेब, थँक्यू. तेवढ्या वेळात तुम्ही गाडीला चावी लावता, तुमची गाडी थोडी स्टार्ट होते, गाडी पिकअप घेणार असते, तुम्ही फर्स्ट वरून गाडी सेकंडवर टाकता, आता तुम्ही गाडीची काच वर करता, आता तुमचा आवाज बाहेरच्याला जाणार नसतो, पण तरीही तो माणूस तुमच्याकडे बघत असतो. आवाज गेला नाही तरी तुम्ही देहबोलीने का होईना पुन्हा एकदा त्याला हात जोडता आणि थँक्यू म्हणता. कुणीतरी तुम्हाला 50 पावलांचा नुसता रस्ता दाखवतं तर तुम्ही त्याला 8 ते 10 वेळा थँक्यू म्हणता. बाबासाहेब नावाचा एक महामानव तयार होतो जो आमच्या पुढच्या 5-50 नाही 100-500 पिढ्यांचा रस्ता आम्हाला दाखवतो. किती वेळा थँक्यू म्हणावं लागेल? सो जय भीम इज वन टाइप ऑफ थँक्यू, नथिंग मोर दॅन. फक्त ते की ज्याने आम्हाला जगणं शिकवलं त्याचा जयकार असो, जय भीम, त्या भीमाची जय असो, इतकंच काय. ते हा महापुरुषांचा विचार. महापुरुष जे अनेक वर्षांच्या पुढचं काय घडणार आहे त्याचा अंदाज घेतात आणि पिढ्या घडवतात. नेता कुणाला म्हणावे बरे? जो जाणता असतो तो नेता असतो. नेता जाणता असला की जनता जाणती होते. सगळे जे महापुरुष म्हणवले गेले किंवा छत्रपती शिवरायांना आम्ही जाणता राजा म्हटलं कारण त्यांनी जनता जाणती केली. आता नेते नेनते झाले आहेत, त्यामुळे जनता सुद्धा नेनत्यासारखी वागते. हा फरक आहे. आता या सगळ्यांच्या मध्ये ज्या महापुरुषांनी कित्येक पिढ्यांच्या पुढचं एक विजन मांडलं त्यांना आपण महापुरुष करार दिला, त्यांना आपण महापुरुष ही बिरुदावली लावली. मग असे महापुरुष तथागत गौतम बुद्धांपासून ते चार्वाकांपर्यंत किंवा 12व्या शतकात ज्यांनी समतामूलक समाज व्यवस्थेची आधारशिला ठेवली त्या महात्मा बसवेश्वरांच्या पासून ते अगदी अलीकडे आलेल्या गाडगे बाबा असतील किंवा संत तुकडोजी महाराज असतील यांच्यापर्यंत आपण या सगळ्या लोकांना महापुरुष असं म्हटलं कारण या प्रत्येकाने कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता पिढ्या घडवण्याचं काम केलं, पिढ्यांना एक अमृत देण्याचं काम केलं. आणि त्यांना वाटलं की हा भारत चांगला घडेल,
हा भारत मग चांगला घडवण्याच्यासाठी काम सुरू झालं. पण खरंच भारतात आता सध्या जयंत्या आपण खूप करतोय. एवढ्या जयंत्या कधी आधी झाल्या नव्हत्या. म्हणजे संत भगवान बाबांची जयंती या 10-15 वर्षात दिसते आपल्याला. एक 10-15 वर्षाच्या आधी संत भगवान बाबांची जयंती दिसत नव्हती. आता जयंत्या होत आहेत. उलट आता महापुरुषांच्या जयंत्या किंवा महापुरुष शोधून शोधून काढून त्या जात समूहाला ते महापुरुष देऊन अस्मिता गोंजारण्याचा सुद्धा प्रयत्न होतो. हा अस्मिता गोंजारण्याचा प्रयत्न ज्यांना गठ्ठामत हवी आहे ते सगळेच करतात. कारण त्यांना एकत्रितपणे ती वोट बँक हवी असते. आता ज्यांना गठ्ठामत हवी आहे ते प्रत्येक जण जेव्हा अस्मिता गोंजारत राहतात तेव्हा तुम्हाला जयंतीच्या नावाखाली तुम्ही कसे बेहोश व्हाल, जोश में सारा होश कैसे गवा बैठेंगे, इस पर वो बड़ी बारीकी से सोचते हैं. की त्या महापुरुषाने सांगितलेला जो विचार आहे तो विचार सोडून बाकीचं सगळं झालं पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. जर आपण एका महापुरुषाच्या संबंधाने जर विचार केला तर 12व्या शतकामध्ये मी असं म्हटलं की समतामूलक समाज, माझ्यासाठी हा शब्द फार महत्वाचा आहे. समतामूलक समाज व्यवस्थेची आधारशिला म्हणून लिंगायत समाजाची स्थापना महात्मा बसवेश्वरांनी केली. हा जो लिंगायत धर्म आहे हा समानता म्हणून स्थापित झाला होता. समानता म्हणून ककय्या आणि हरळय्या समाजातला पहिला आंतरजातीय विवाह हा महात्मा बसवेश्वरांनी घडवून आणला. पण महात्मा बसवेश्वरांना मानणारी म्हणून जो समुदाय तयार झाला त्या समुदायाने जात सोडली का? नाही. उलट अस्मितेच्या नावाखाली जाती अधिक अधिक घट्ट होत गेल्या. ह्या अधिक घट्ट होणं म्हणजे काय आहे? म्हणजे ज्या लोकांकडून समतेचा विचार अपेक्षित आहे की समता मांडली गेली पाहिजे, ती समताच दिसत नसेल. लातूर मध्ये ज्या पद्धतीने मातंग समाजाचा मुलगा मंदिराच्या चौथऱ्यावर गेला तर त्याला इतकी मारहाण काय पद्धतीने लोक वाईट वागत राहतात. म्हणजे इतक्या स्पर्शाचा विटाळ होणे ही कॉन्सेप्ट अजूनही बदलत नाही. जयंत्या इतक्या होत आहेत, विचार मात्र रुजत नाहीये. तो विचार का रुजत नसावा, का कळत नसेल की स्पर्शाने काय होते? असं करंट लागते, व्होल्टेज बसते, काय होते नेमकं की असं झटका मारल्यासारखं करते माणूस. स्पर्शाचा सुद्धा विटाळ होतो. ज्या महापुरुषांनी विचार केला होता, एक स्वप्न बघितलं होतं की हा भारत वेगळा असेल. संत रोहिदासांनी एक स्वप्न बघितलं होतं, ऐसा चाहू राजमय मिले सबन को अन्न रहे रोहिदास प्रसन्न. हा विचार पुढे आपल्याकडे संविधानात सुद्धा आला की कामकाज मिले सबन को अन्न रहे रोहिदास प्रसन्न. की प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या प्रकरणामध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये हा विचार आला की स्टेट शुड बी टेक केअर ऑफ ईच अँड एव्हरीज ब्रेड अँड बटर. राज्याने प्रत्येकाच्या रोजीरोटीची काळजी घेतली पाहिजे. रोहिदासांनी तेव्हा स्वप्न बघितले की प्रत्येकाला अन्न मिळाले पाहिजे. पण कुठे अन्न मिळते प्रत्येकाला? ना अन्न मिळते ना वस्त्र मिळते. हा देश सध्या ज्या परिस्थितीतनं जात आहे त्यात मोडस ऑपरेंडसी अशी वापरली जाते की मुख्य प्रश्नांकडे तुमचं लक्षच नाही गेलं पाहिजे. किंवा महापुरुषांनी जो विचार मांडून ठेवला, ज्या विचारांवर तुम्ही तुमची चळवळ चालवली पाहिजे त्या विचारांपासून तुम्ही कसे डायव्हर्ट होऊ शकाल याकडे जास्त प्रयत्न केला जातो. आणि ते करण्यासाठी मदत करतात अदानी अंबानी सारखे लोक. जे अदानी अंबानीच्या मेहरबानीने आम्हाला पर डे 1.5 GB डाटा मिळतो. हा पर डे 1.5 GB डाटा हा आम्ही फक्त आणि फक्त त्यांच्या नॉन इश्यूच्या चर्चा कशा ऐरणीवर येऊ शकतात यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आम्हाला मॅनिप्युलेट करतात आणि आम्ही मॅनिप्युलेट होत जातो. कसं मॅनिप्युलेट होतो? तर काल परवाचा इश्यू बघा की उर्फी जावेदने कोणते कपडे घालावेत यावर 3 दिवस या राज्यामध्ये चर्चा चालते. खरं तर उर्फी जावेदच्या कपड्यांचं समर्थन कुणी करेल का? तर करणार नाही. पण मुळात उर्फी जावेदच्या कपड्यांवर चर्चा करणारे लोक एक बाई स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या अंगावर किती कपडे घालायचे की उतरवायचे हे तिचं ती टास्क करत आहे. पण त्याच्यावर चर्चा करणारे लोक दुसरी गोष्ट विसरत आहेत
की या राज्यामध्ये, या देशामध्ये जबरदस्तीने माय माऊल्यांचे कपडे उतरवणारे, त्यांची नग्न धिंड काढणारे, त्यांच्यावर अत्याचार करणारे, बलात्कार करणारे, त्यावर मात्र काहीच बोललं जात नाही, त्यावर चर्चाच होत नाही, त्यावर कुणी प्रश्नही विचारत नाही. आम्हाला महिलांचा सन्मान जपायचा आहे असं म्हणणारे लोक. पण सावित्रीमाईंच्या बद्दल जेव्हा अभद्र टिप्पणी कोश्यारी करतात तेवढा कोश्यारींचा राजीनामा मागायला कुणीच पुढे येत नाही. ह्याच्या सोकोल्ड बायका असतात त्या. म्हणजे घाणेरडं राजकारण काय पद्धतीचं केलं जातं की संत रोहिदासांनी सांगितले की अरे प्रत्येकाला अन्न मिळाले पाहिजे, काम मिळाले पाहिजे. कुठे काम मिळते आपल्याकडे? डेमोग्राफिक डिव्हिडंड नावाची कॉन्सेप्ट मी राज्यभर सांगते महाप्रबोधन यात्रेतनं की डेमोग्राफिक डिव्हिडंड कोणी समजूनच घेत नाही. दादा हो, हे नीट समजून घ्या की लोकसंख्या जास्त असणे हा कुठल्याच देशाचा प्रॉब्लेम असत नाही. लोकसंख्या किती आहे यापेक्षा ती कशी आहे ही गोष्ट जास्त मॅटर करते. उदाहरणार्थ या देशामध्ये सगळ्यात जास्त जी लोकसंख्या होती जगातली लोकसंख्या ती चायनाची लोकसंख्या होती. असं असताना सुद्धा चायना मेगा पॉवर झाली. त्याचं कारण असं होतं की चायनाची जी लोकसंख्या होती ती प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन जास्त होती, ज्याला आपण उत्पादित लोकसंख्या म्हणतो. अवलंबित लोकसंख्येपेक्षा उत्पादित लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आता काही माय माऊलांना हा शब्द कळणार नाही. पुन्हा शिक्षिका आहे, पुन्हा सोपं करून सांगते मी की समजा एक अ कुटुंब आहे, एक ब कुटुंब आहे. अ कुटुंबात 10, ब कुटुंबात 10. अ कुटुंबातल्या 10 मध्ये समजून घ्या की 2 म्हातारे आहेत, 2 लहान बाळ आहेत, 6 माणसं आहेत. उरलेली ही 6च्या 6 25 ते 45 वयोगटातली आहेत आणि सगळे कामधंदा करतात, सगळे कमावते आहेत. इकडे ब कुटुंबात सुद्धा 10 लोक आहेत आणि 10 लोकांमध्ये इकडे 4 म्हातारे आहेत, 4 छोटी बच्चे आहेत आणि 2च लोक आहेत. त्या 2 मध्ये 1 कमावता आहे आणि 1 घरात बाकी सगळ्यांचं करत आहे. 10 आहेत दोन्हीकडे. आता आर्थिक स्थिती कोणाची चांगली असेल तर निश्चितपणे अ कुटुंबाची असेल. का? कारण इकडे उत्पादित लोकसंख्या जास्त आहे कमावत्यांची, इकडे अवलंबून असणाऱ्या खात्या तोंडांची संख्या जास्त आहे. एक्झॅक्टली हीच गोष्ट होती की जापान 2 वेळा बेचिराग झाला तरी जापान पुन्हा उभा राहिला. कारण जापानमध्ये त्या काळामध्ये यंगस्टर पॉप्युलेशन जास्त होती आणि त्यांना आवश्यक टास्क त्या सरकारने दिले. नंतरच्या काळामध्ये चायनामध्ये लोकसंख्या जास्त होती पण चायनाने त्या लोकसंख्येला आवश्यक असणारे टास्क, रोजगार, उद्योगधंदे उपलब्ध करून दिले आणि त्या प्रत्येकाला ते काम मिळालं, उत्पादन जास्त झालं, मेगा पॉवर बनलं. आता झालं काय की सध्या जापान म्हाताऱ्यांचा देश समजला जातो. चायनाचं ऍव्हरेज एज जे आहे, सरासरी वय, हे आता 55च्या पुढे सरकलेला आहे आणि जगातला सगळ्यात तरुण देश जर कुठला असेल तर तो भारत आहे. भारतातली आता ऍव्हरेज जी एज आहे भारताचं ते 24.5 वर्ष आहे. म्हणजे अत्यंत तरुण आहे, अत्यंत तरुणांचा देश आहे. आता एवढ्या तरुणांच्या देशाला खरं तर काम मिळायला पाहिजे. जे संत रोहिदासांनी सांगितलं, त्यांचं स्वप्न बघितलं होतं की काम काज मिले सबन को अन्न रहे रोहिदास प्रसन्न. पण एवढे यंगस्टर पॉप्युलेशन आहे पण त्या पॉप्युलेशनला कामच नाहीये. काम निर्माण करून द्यायला हवं होतं. 14ला म्हणाले होते निर्माण करून देतो, पण निर्माण करून दिलं नाही. मग आमची पोरं काय करतायत? पण आमच्या पोरांना ते आठवत नाहीये. बरं, आमच्या पोरांना अजून एक महापुरुष आठवत नाहीयेत. जे महापुरुष आम्हाला जयंती टू जयंती आठवतायत की ज्या महापुरुषांनी संविधानामध्ये लिहून ठेवलेलं होतं. संविधानातल्या 4थ्या प्रकरणात सांगितलं होतं की स्टेट शुड बी टेक केअर ऑफ इच अँड एव्हरीज ब्रेड बटर. राज्याने प्रत्येकाच्या रोजीरोटीची काळजी घेतली पाहिजे. काम मिळवणे हा तुमचा मूलभूत अधिकार आहे, तो अधिकार तुम्हाला मिळाला पाहिजे. पण त्या अधिकारावर आमची यंगस्टर पॉप्युलेशन विचारच करत नाही. काय विचार करत नाही? तर अदानीच्या कृपेने आम्हाला पर डे 1.5 GB डाटा दिलाय, डाटा सर्फिंगला दिलाय. उर्फीचं काय चाललंय, राखी सावंतचं काय चाललंय, मलाई गारोराचं काय चाललंय, आम्ही बघतोय ते. याच्यातून जर आम्हाला वेळ मिळाला तर कॉन्ट्राव्हर्सी आम्हाला सरकारने तयार करून दिली आहे. रोज एक कॉन्ट्राव्हर्सी आहे. रोज एका कॉन्ट्राव्हर्सीवरती, नॉन इश्यूज वरती आम्ही चर्चा करतो. कधी कॉन्ट्राव्हर्सी धर्मरक्षक की स्वराज्य रक्षक यावरती असते, कधी कॉन्ट्राव्हर्सी उर्फी जावेदनं कोणते कपडे घातले यावर असते, तर कधी कॉन्ट्राव्हर्सी नवनीत राणाने काय केले यावरती असते, तर कधी कॉन्ट्राव्हर्सी सत्तार काय बोलला यावर असते. मुळात
असा कधी विचार केलाय का की ही मोडस ऑपरेंडसी आहे का की जाणीवपूर्वक कॉन्ट्रावर्सी निर्माण करून दिली जाते, की अशी कॉन्ट्रावर्सी तयार झाली की तुम्ही नॉन इश्यूज वरती चर्चा करत बसाल आणि मुख्य इश्यू जे आहेत ते बाजूला राहतील. मुख्य इश्यूज वर तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तुमचं डोकं अजिबात ते तयारच होऊ देत नाहीत. त्या आधीच तुम्हाला माइंड एंगेजिंग टास्क देतात. कसे महापुरुषांचे स्वप्न पूर्ण होईल बरे? कारण जे लोक सांगत होते की हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे, आता विचारलं ते म्हणतात कोई काम धंदा छोटा नहीं होता, अभी चाय पकोड़ी की दुकान डाल लो. आणि हे किती वाईट आहे की तुम्ही चहा विकणार ना आम्ही पकोडे विकायचे आणि देश अशाने चहा पकोड्याने कुठे महासत्ता होत असतो का? आणि असं बोललं की ते म्हणतात सुषमा अंधारावर केस टाकायची लगेचच. म्हणजे मगाशी आम्हाला आमचे संदीप दादा सांगत होते, ताई आपल्या सभेला असं केलं तसं केलं, मग काही जण असं म्हणाले तसं म्हणाले. ते प्रत्येक ठिकाणी सांगतात आम्ही सभा होऊ देणार नाही, आम्ही सभा उधळून लावू. नंतर कुठे जातात तेच कुठे उधळतात मला कळतच नाही, नंतर कुठेच गायब होतात कळत नाही. अडचण कुठे आहे त्यांची? प्रश्न या देशामध्ये प्रश्न विचारणे गुन्हा आहे. प्रश्नच विचारायचे नाही कोणी. जो प्रश्न विचारतो तो गुन्हेगार ठरतो. कन्हैया कुमारने प्रश्न विचारले गुन्हेगार, रवीश कुमारने प्रश्न विचारले गुन्हेगार, सुषमा अंधाराने प्रश्न विचारले गुन्हेगार. प्रश्न विचारायचे नाही. मग काय करायचे? मग डाटा सर्फिंग करत बसायचे. नुसता डाटा सर्फिंग करायचा, ट्विटर काढायचे, इन्स्टा काढायचे, रील्स टाकायचे, मेमेज काढायचे. आणि त्या रील्स मध्ये मग आम्ही बघायचं की आमचे मुख्यमंत्री कसे अँगल मधनं फोटो देतात, पंतप्रधानजी कसे अँगल मधनं फोटो देतात. म्हणजे देवाच्या पाया पडताना सुद्धा डोळा कॅमेऱ्याकडेच असला पाहिजे, इतकं परफेक्ट नॉलेज त्यांना असतं. काबिले तारीफ आहे, आपल्याला कळलं पाहिजे. मग अशी विजय दादा म्हणत होते की ताई अजून आपल्याला येत नाहीये ते. शिकेन दादा, मी पण शिकेन ते की कॅमेऱ्याला कसा अँगल द्यायचा असतो. म्हणजे ते मोदीजींकडे खूप चांगलं स्किल आहे, आपण शिकलं पाहिजे. दादा हो, या सगळ्यांमध्ये एक 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 महापुरुष आम्हाला एक एक गोष्ट सांगत होता, पण ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचतीये का? जयंत्या खूप करतोय. पेरियार रामास्वामींचं नाव अनेक वेळा मंचांवरून घेतलं जातं. मला वाटतं इथे आता मी एका संघटनेचं नाव वाचताना एका संघटनेचं नाव वाचलं मी, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट. सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट ही त्या काळात चालवली होती पेरियारजींनी. काय होती ती मुवमेंट? मुवमेंट अशी होती की शूद्र लोकांना दक्षिण भारतामध्ये मंदिर प्रवेश बंदी होती आणि मंदिरातच जाऊ दिलं जायचं नाही. मग सगळे शूद्र गेले आणि ते म्हणायला लागले की आम्हाला आम्हाला मंदिरात जायचे. का जायचे मंदिरात? म्हणजे सगळेच जातात, दुःख हरतात, म्हणून मंदिरात जायचे. ठीक आहे म्हटले, तिकडे जाण्यापेक्षा आपण आपलंच एक मंदिर बांधू. आणि सगळ्या शूद्रांचं एक मंदिर बांधायचं ठरलं. मंदिर बांधून पूर्ण झालं. पूर्ण मंदिर बांधून झालं, पण आता या मंदिरात देव कोणता बसवायचा? पेरियार रामस्वामी म्हटले तुम्ही सांगा देव कोणता बसवायचा, आपण तो देव बसवू. आता शूद्र कधी देवळातच गेले नव्हते, त्यांना देवच माहित नाही देव कसा दिसतो, ते कसा असेल देव. म्हणले आम्ही नाही बघितला देव, तुम्ही सांगा देव कसा दिसतो, काय बसवायची मूर्ती तुम्हीच ठरवून घ्या. ठीक आहे म्हटले. काय करावं? पेरियार रामास्वामींनी गुपचूप मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आरसे लावले. आता झालं काय, प्रत्येक जण आत जायचा, एक एक जण आत जायचा, खाली वाकून जायचा आणि देवळात गेला की त्याला स्वतःचेच प्रतिबिंब दिसायचं. जसंही प्रतिबिंब दिसलं की तो एकदम असा म्हणजे चकित व्हायचा, अरे बापरे काय चमत्कार आहे, आत्मसाक्षात्कार झाला, आपण आपल्याला दिसलो. आणि तो स्वतःलाच नमस्कार करायचा आणि बाहेर यायचा. असं प्रत्येक जण करत होता. बाहेर आल्यावर पेरियार यांनी विचारलं की काय घडलं तुमच्या सोबत? तर प्रत्येकाने आपली स्टोरी सांगितली की आत गेलो की मीच मला दिसत होतो. मग काय केलंस? काही नाही, नमस्कार केला आणि परत आलो. नमस्कारच करायचा असतो ना देवाला, तर मीच मला दिसलो, नमस्कार केला. आणि पेरियार रामास्वामींनी एक धडा शिकवला की तुम्ही स्वतःला नमस्कार केला म्हणजे तुम्ही स्वतःला सन्मान दिला. तुम्ही स्वतःला सन्मान दिला तर जग तुम्हाला सन्मान देईल. आधी स्वतःला सन्मान द्यायला. तुम्हाला जर असं वाटत असेल की जगाने तुम्हाला सन्मान द्यावा, रिस्पेक्ट द्यावा, जगाने तुमच्यावर प्रेम करावे, तर आधी तुम्ही तुमचा सन्मान केला पाहिजे, तुम्ही तुमच्यावर प्रेम केले पाहिजे. स्वतःचा सन्मान राखण्याची मुवमेंट अर्थात सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट ती त्या काळात उभी राहिली. काय सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट आहे आता? काय पद्धतीने म्हणजे इतकं घाणेरडं सगळं वातावरण झालं
की एकीकडे आम्हाला बाबासाहेबांनी सांगितले होते की तुमच्या पाठीला रबर नाही कणा आहे, ताठपणे उभे राहा आणि तुमचं म्हणणं सांगा. दुसऱ्याच्या पिच मध्ये जाऊन खेळण्यापेक्षा इतकं मजबूर करा की ते तुमच्या पिच मध्ये येऊन खेळले पाहिजे, तुमच्या पिच मध्ये आणलं पाहिजे त्याला खेळायला. पण काय झालं माहितीये का की आम्ही बाबासाहेबांचं ते कोटच विसरून गेलो की आमच्या पाठीला रबर नाही कणा आहे, ताठपणे उभं राहायचंय. आम्ही रबर लावले का पाठीला? आम्ही सेल्फ रिस्पेक्टची मुवमेंट विसरलोय का? हे रबर आमच्या लक्षात येत नाहीये का? कळत नाहीये का आम्हाला? आम्ही झुकतोय का प्रत्येक ठिकाणी? फार कॉम्प्रोमाइजिंग झालोय का आम्ही प्रॉमिसिंग व्हायच्या ऐवजी आम्ही कॉम्प्रोमाइजिंग होत आहोत का? हे कॉम्प्रोमाइजिंग होणं जोपर्यंत थांबणार नाही, कारण मग येणाऱ्या पिढ्या सुद्धा त्याच पद्धतीने बघतील. जर माझ्या घरात माझी मुलगी किंवा माझ्या घरातली जी कोणी आहेत मला सतत झुकताना बघत असतील तर त्यांना ताठपणे उभं राहणं कसं शिकता येईल? त्यांना ताठपणे उभं राहण्याचे संस्कार द्यायचे असतील तर मुळात मला झुकण्याचा संस्कार सोडावा लागेल, तर ते सांगता येईल, तर महापुरुषांचा विचार उजेल. तर ते होत नाही तसं. कारण अजूनही आमच्या आर्थिक नाड्या त्यांच्याच हातात आहेत. आम्ही ज्या व्यवस्थेला उलथवून टाकण्याच्या बाता करत आहोत. ह्या सगळ्यांमध्ये मग पुन्हा आर्थिक नाड्याचा विषय निघाला की मग पुन्हा फुले येतात मध्येच. क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी जीव तोडून दोन व्यवस्थांच्या विरोधात आपला यल्गार पुकारला होता. त्यातली एक होती भटशाही आणि दुसरी होती सावकारशाही. ते म्हणाले इथल्या भटशाहीला तिलांजली द्यावी लागेल. प्रत्येक याचा अर्थ लक्षात घ्या, क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी एक सुप्रीमो पॉवर मान्य केली होती की एक कुठली तरी सुप्रीमो पॉवर आहे. क्रांतिबांनी निर्मिकाचा धर्म सुद्धा मान्य केला होता. निर्मिक नावाची जी कॉन्सेप्ट आहे ती क्रांतिबांनी मान्य केली होती. परंतु त्या निर्मिकाच्या सोबत बोलण्यासाठी कर्मकांड करावेत, नवसायास करावेत, याच्या मात्र ते विरोधात होते. आता हीच भूमिका घेऊन जेव्हा मी काही बंधे मांडले तर मधल्या काळात माझी अंत्ययात्रा वगैरे काढण्याचा प्रयत्न झाला. तिरडी बांधली काही लोकांनी. मी त्याच्यावर फार छान व्हिडिओ दाखवते महाप्रबोधन मध्ये की तिरडी बांधणारे लोक काय क्वालिटीचे लोक निवडले होते या सगळ्या लोकांनी. म्हणजे षडयंत्र कसे रचले जातात प्रतिमा हनन करण्यासाठी. त्यांना वाटलं तिरडी वगैरे बांधल्यावर बाई आहे घाबरून जाईल. मी त्यांना लाख वेळा सांगते बाई समजून हलक्यात घेऊ नका रे, काय असलं काही नसते. आता भटशाही आणि सावकारशाहीच्या विरोधात का बोलता आहेत ते? कारण भटशाहीने आम्हाला कर्मकांड, मुहूर्त या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवून ठेवली. भटशाही म्हणताना कुठली तरी एक जात असं टार्गेट करून बोलणं मात्र मला अजिबात अपेक्षित नाही. कारण आपल्याकडे अजून एक गोष्ट झाली आहे, बहुजन चळवळीच्या नावाखाली बोलायचं आणि ब्राह्मणाला शिवी घालायची. जो ब्राह्मणाला जितकी जास्त कचकचून शिवी घालू शकतो तो तितका मोठा बहुजन नेता होतो, असा एक काहीतरी भ्रम वाढत चाललाय. मुळात ब्राह्मणांना शिव्या घालण्याने तुमचे प्रश्न सुटत नाहीत हे पहिलं समजून घ्या. किंबहुना कुणालाच शिव्या घातल्याने प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न सोडायचे असतील तर थोडंसं आत्मचिंतन करावं लागेल. जे तथागत सांगतात ते अतदीप भव, आपल्याला आपल्या स्वतःसाठीचा विचार करावा लागेल. काय विचार करावा लागेल की भटशाहीने मुहूर्त सांगितले, मुहूर्त खरंच बघावेत का? मगाशी ओबीसी जनगणनेवर फार टाळ्या वाजल्या सभागृहात. याचा अर्थ इथं ओबीसी समुदाय मोठ्या प्रमाणात आहे आणि ओबीसी समुदाय जर मोठ्या प्रमाणात आहे तर मुहूर्त बघणं मोठ्या प्रमाणात आहे. आता मुहूर्त तुम्ही बघायला हरकत नाही, पण तुम्ही विचार करा, मुहूर्त तुम्ही जिवंत असल्यावरच बघाल ना. मुहूर्त चांगला की वाईट हे तुम्ही जिवंत असल्यावरच सांगू शकाल ना. मग तुम्ही जेव्हा जन्माला येता तेव्हा मुहूर्त बघून जन्माला येता का? साधं गणित आहे. अरे जन्माला येताना कोणीच मुहूर्त बघून येत नाही. एकदम ऍक्सिडेंट येतो. म्हणजे ड्रायव्हर डॉक्टर सांगतोय 3 तारीख 4 तारीख, इथे डॉक्टर बसलेले आहेत हे की नाही, तो सांगतो 3 तारखेला तुमचा जन्म होईल, 4 तारखेला ईडीडी एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट, 3 फेब्रुवारी घ्या, 4 फेब्रुवारी घ्या, 7 फेब्रुवारी घ्या. पण 7 फेब्रुवारीला तो गोरज मुहूर्तावर जन्मेल की तो कृष्ण पक्षात जन्मेल का, तो अनुराधा नक्षत्रावर जन्मेल की तो अजून कुठल्या गंडकाळामध्ये जन्मेल की व्यपोघातामध्ये जन्मेल, सांगितले का? नाही. 3 तारखेला कधी पण जन्मू शकते, पण कधी कधी ते 4 लाही जन्मेल किंवा 2 लाही जन्मेल. म्हणजे जन्माला येण्याचा मुहूर्त नाही. मरण्याचा मुहूर्त आहे का कुणाचा? एकाला तरी माहिती आहे का?
आपल्याला कुणालाच माहित नाहीये चलता चलता कधी गुचकी लागेल, कुणालाच माहित नाहीये. पण तरी सुद्धा आपण सगळे प्लॅनिंग करतो की नाही पुढची 5-10 वर्षाची, उद्या असं करायचे, 8 दिवसांनी असं करायचं, 1 महिन्यात असं करायचं, करतोय की नाही. म्हणजे मरण्याचा सुद्धा मुहूर्त माहित नाही. आयुष्यातले सगळ्यात 2 मोठे प्रसंग की जन्म घेण्याचा मुहूर्त नाही, मरण्याचा मुहूर्त नाही, मधल्या काळातले मुहूर्त का ओबीसी शोधत असेल? कारण या मुहूर्त बघण्याच्या पद्धतीने तर आम्हाला अडकवून टाकले ना. भटशाहीने कुठे अडकवले? मुहूर्त बघण्याच्या पद्धतीत अडकवले. हे बोलल्यामुळे सुषमा अंधारे जास्त धोक्याची ठरते त्यांच्यासाठी. कारण माझी अडचण अशी आहे की मी राजकारणी फार नंतर आहे, मी चळवळीतली आधी आहे. मुहूर्त बघणे याच्यात आम्ही अडकलो आणि तिथे आमचं फार नुकसान झालं. सावकारशाहीच्या फेऱ्याने आमचं नुकसान झालं, कारण आम्हाला अजूनही अर्थव्यवस्था कशी उभी करायची ते कळत नाही. अर्थव्यवस्था उभी करणे हे महापुरुषांचे स्वप्न होते. ते महापुरुषांचे स्वप्न आपल्या लक्षात अजूनही आले नाही. ते बाबासाहेबांनी सांगितले, ते क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी सांगितले, ते पुढे अनेकांनी सांगितले. साधं 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 गणित समजून घ्या. मी मगाशी म्हटलं, ब्राह्मणांना शिवी घालणे म्हणजे तुमच्या प्रश्नांची उकल नव्हे, हे सोपं करून सांगायचा जरा प्रयत्न करते. दादा हो, आपल्याकडे किती जयंत्या होतात, त्या जयंत्यांना किती बॅनर लागतात. एका जयंतीवर किमान कमीत कमी 5 लाख रुपये खर्च होतो. आणि एका शहरात अशी जयंती मंडळ किती असतात? तर मोठ्यात मोठं शहर असेल तर एक 5-50 जयंती मंडळ असतात. मुंबई सारख्या मोठ्या महानगरीमध्ये 5-50 हजार जयंती मंडळ असतात. त्या जयंती मंडळात नुसत्या बॅनरवरचा जरी खर्च म्हटलं तर लाखो रुपये खर्च होतो, हे की नाही. मग डॉल्बी, बेंजो, सगळ्या गोष्टींवरती खर्च होतो. राजे हो, मग आपण खूप घोषणा देतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, संभाजी राजेंचा विजय असो, शाहू महाराजांचा विजय असो, बाबासाहेबांचा विजय असो, अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, खूप विजय असो आम्ही म्हणू. पण विजय नुसता तोंडाने करून होणार आहे का? या विरुद्ध ज्यांना आपण उठता बसता सांगत आहोत की RSS अशी आहे, RSS तशी आहे, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात भारतात जाऊन बघा, RSSचा पदाधिकारी निवडला गेला याची कधी जाहिरात तुम्ही कुठल्या पेपरमध्ये बघितली आहे का? RSSचा पदाधिकाऱ्याचा अमुक एक असा बोर्ड असं तुम्ही कधी फ्लेक्स बघितलंय का? तर ते कुठेच दिसत नाही. फ्लेक्स कुठेच नाहीये, काम सगळं अंडरग्राऊंड आहे. बरं, ज्यांची लोकसंख्या एरवी आपण म्हणतोय 3.5% लोक, परंतु उभ्या भारतात महाराष्ट्रात सध्या आज घडीला ज्या खाजगी बँका आहेत, या खाजगीमध्ये सगळ्यात जास्त टर्नओव्हर करणारी जर कुठली बँक असेल तर ती सारस्वत बँक आहे. प्रचंड टर्नओव्हर आहे, करोडोचा, अरबो खरबोचा टर्नओव्हर हा सारस्वत बँकेचा आहे. दादा हो, आपण एवढा सगळा खर्च करतो, जरा विचार करूया याच्यावर, आपली एखादी बँक आहे का जशी सारस्वत आहे तशी? छत्रपती शिवाजी महाराज बँक, शाहू महाराज बँक, बाबासाहेब आंबेडकर बँक, तर असं काहीच नाहीये. लता मंगेशकरजी यांच्या एका गाण्याची रॉयल्टी त्यांच्या 7 पिढ्या बसून खातील एवढी रॉयल्टी असते. पण म्हणून त्यांची जी काही विधायक कामं असतील त्या कामाची पद्धती सोडली जात नाही. दीनानाथ मंगेशकर नावाचं हॉस्पिटल उभं राहतं. त्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधनं सुद्धा पुन्हा लाखो करोडोची उलाढाल होते. दादा हो, आपलं एखादं हॉस्पिटल आहे का? शाहू हॉस्पिटल, साठे हॉस्पिटल, आंबेडकर हॉस्पिटल, जिजाऊ हॉस्पिटल, असं एखादं मोठं हॉस्पिटल आहे का की जिथे सगळ्या प्रकारच्या सुविधा ज्या दीनानाथ मंगेशकरला उपलब्ध होतात, असं हॉस्पिटल आपल्याकडे आहे का? असं काहीच नाहीये आपल्याकडे. आपल्याकडे बँक नाहीये, आपल्याकडे हॉस्पिटल नाहीये, साखर कारखाना नाहीये, काही नाहीये. कसा विजय होईल बरं? विजय कसा होईल? विजय तेव्हा होईल जेव्हा त्या विचाराने आम्ही चालू आणि त्या विचारांचे वाहक असणारे लोक असेंब्ली आणि हाऊस मध्ये बसतील. असेंब्ली आणि हाऊस मध्ये जेव्हा ते लोक बसतील आणि तिथे राहून ते महापुरुषांच्या विचारांचा अजेंडा चालवतील, जो अजेंडा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितला, जो अजेंडा प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितला, जो अजेंडा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला, तो अजेंडा जेव्हा ते हाऊस मध्ये जाऊन सांगतील तेव्हा ते सक्सेस होईल ना. नुसतं इथं जय असो नाहीच होणार, किती जय नाही होणार, असं नाही होणार आहे. महापुरुषांच्या स्वप्नातला भारत
हा विषय मला मुळात की आता शाळेतल्या निबंधासारखा वाटायला लागतो. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की खरंच गरज आहे या विषयावर अजूनही बोलण्याची आपल्याला, इतक्या वर्षानंतरही, की आपण नुसत्या स्वप्नांमध्ये रमणार आहोत की कधीतरी आपण येणार आहोत त्या लेवलला आणि रचनात्मक कृती कार्यक्रम म्हणून काही हातात घेणार आहोत. तो घेणं गरजेचं आहे, तो घेतला पाहिजे. मगाशी जे म्हटलं गेलं ना त्यातलं एक वाक्य मला फार आवडलं की जर तुम्ही आता एका सतरंजीवर बसलात तर ओके आहे. हे विजयदादा आहेत, आता विजयदादा सांगतील त्यांच्याकडच्या सगळ्या माणसांना, एका सतरंजीवर बसलो तर ओके आहे, नाहीतर दुसरी सतरंजी तयार आहे दुसऱ्या ठिकाणी. काय करायचं? सतरंजी कोणती निवडायची, आतली निवडायची का बाहेरची निवडायची? मला वाटतं ती एकत्र बसण्याची जी सतरंजी आहे ती जास्त गरजेची, ती निवडली गेली पाहिजे. आता या सगळ्यांच्या मध्ये जेव्हा आम्ही अर्थकारणांवर बोलतो, आम्ही या सगळ्यांवर बोलतो आणि मुळात आम्ही एका एका महापुरुषांचा विचार मांडतो, तर त्यावेळेला भटशाही आणि सावकारशाहीवर फक्त क्रांतिबाज बोलत नाही तर संत तुकोबाराय सुद्धा बोलतात. आणि संत तुकोबाराय सांगतात, नवसे सायासे पुत्र होती तेथे काय करणे लागे पती. नवस सायास करून जर मुलं बाळ झाली असती तर बायकांना नवरे करायची गरज पडली असती का? इतका सरळ साधा अर्थ तुकोबाराय सांगतात. पण तुकोबारायांचं वचन घेऊन आम्ही बोलायचं ठरवलं की ते तिरडी बांधतात, ते अंत्ययात्रा करायला लागतात. प्रबोधनकार ठाकरेंचा विचार सांगायला लागलं की ते तिरडी बांधतात. बरं, ते तिरडी बांधणारे लोक जेव्हा केतकी चितळे दारू पिण्याची भाषा करते तेव्हा अजिबात पुढे येत नाहीत. सोचण्यावाली बात आहे ना. म्हणजे केतकी चितळे जेव्हा म्हणते की आमचे देव दारू पित होते तेव्हा त्याच्यावर चकार शब्द काढला जात नाही, परंतु सुषमा अंधारे काहीतरी सांगते, ते सांगताना अत्यंत तर्काला धरून सांगते, तेव्हा मात्र देवेंद्रजी पासून सगळे अस्वस्थ होतात. देवेंद्रजी ते राजीनामा मागितला, मला खूप हसायला आलं. म्हणजे मी मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही, कुठल्याच पदावर नाही, तरी देवेंद्रजी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अध्यक्ष महोदय त्यांचा राजीनामा. अरे किती घसा फुटेपर्यंत माझा राजीनामा मागत होते. मला आश्चर्य वाटतं या सगळ्या लोकांचं. फरक लक्षात येतोय का बघा. चितळे जोशी आपटे बोलले तर आम्ही काहीच बोलणार नाही, पण अंधारे बनसोडे कांबळे बोलले तर आम्ही मात्र बोलू, मग आम्ही तिरड्या बांधू. मग यावर आम्ही कधी जागे होऊ बरं? तुकोबारायांनी जे सांगितले ते फार महत्वाचे. नवसे सायासे पुत्र होती, काय नवस करताय तुम्ही? जर एकीकडे तुमचे असे म्हणणे असेल की ईश्वर हा सर्वे सर्व आहे, ईश्वरानेच सगळी सृष्टी तयार केली आहे, तर चला मी मान्य केलं तुमचं म्हणणं, मी मान्यच करेल, काही हरकत नाही बाबा. पण मग ईश्वराने सगळी सृष्टी निर्माण केली, पान त्याने तयार केलं, फुल त्याने तयार केलं, ज्वारी त्याने तयार केली, गहू त्याने तयार केला, बाजरी त्यानेच तयार केली, सोनं चांदी खाणी नाणे काय जे असेल ते, हा डायस, हा माईक, हा फोन, हे पेन, जे काही असेल ते सगळं त्याने तयार केलंय. ज्याने तयार केलं, एवढे आपण बदमाश आहोत का की त्यालाच आमिष दाखवतो की त्यानं तयार केलेली वस्तू त्यालाच देण्यासाठी, हे केलं तर मी तुला पाव किलो पेढे देईन. अरे पेढे त्याने तयार केले ना दादा, त्याने तयार केले की नाही पेढे? मग ज्याने पेढे तयार केले त्यालाच तुम्ही पेढे देण्याचे कसे आमिष दाखवू शकता? अरे जो तुझा एवढा मोठा प्रॉब्लेम करोडोचा सोडवू शकतो तो स्वतःला पाव किलो पेढे आणणारच आहे ना, तुझी कशाला त्याला गरज आहे? म्हणजे माणूस मुळात करप्टेड आहे, मुळात माणसाचा स्वभाव करप्टेड आहे, मुळात माणसाची वृत्ती अत्यंत करप्टेड आहे आणि स्वतः करप्टेड होऊन तो बाकीच्यांना पण करप्ट करायला बघतो. तो ईश्वरालाही सोडत नाही, तो त्यालाही करप्ट करायला बघतो. या सगळ्यांच्या मध्ये मग होतं काय की त्यातनं बुवाबाजी, अंगारे, धुपारे, चमत्कार हे सगळे वाढत जातात, ज्यात आमची 50% लोकसंख्या आज घडीला अडकलेली आहे. 50% लोकसंख्या, सगळ्या बायका आमच्या त्या बाहेरच निघायला तयार नाहीत. त्यात ज्या वाहिन्यांवरून येणाऱ्या ज्या मालिका आहेत त्या भर घालणाऱ्याच आहेत अजून. मग त्या काही आमच्यातला एकीकडे आम्ही सांगतोय की म्हणजे आमच्याकडे एक राष्ट्रपती असे होते की ज्यांनी असं म्हटलं होतं की विजन 2020 को भारत महासत्ता बनेगा आणि आम्ही सगळ्यात बलशाली वैज्ञानिक दृष्ट्या असू. कसे आम्ही वैज्ञानिक दृष्ट्या असू बरं? जर आम्हाला लाभलेले एकीकडे आमच्या राज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा होतो, तर दुसरीकडे आमच्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री शिर्डीच्या बाजूला सिन्नरला कोणता बाबा हात बघतोय त्याच्याकडे जातात. तुझे भाऊ आमची आमचा भाऊ आहे, तो मोठा भाऊ आहे, मला काळजी वाटते भावांची.
आमचे एकनाथ भाऊ तिथं जाऊन हात बघायला लागले, तेवढ्यानं भागलं नाही. कामाख्याला जाऊ, तिकडं आमचा नवस फेडायला आम्ही चाललोय. जर मुख्यमंत्री नवस फेडायला जात असेल, मगाशी जे म्हटलं की नेता जाणता असेल तर जनता जाणती होते, नेताच नेत्यासारखा वागायला लागला तर जनता कशी जाणती राहील. नेता सच्चा असला की जनता सच्ची होईल, नेते लुच्चे असले की जनता पण लुच्च्यासारखी वागेल. यथा राजा तथा प्रजा असते. त्यामुळे आता प्रजेने ठरवायचे की राजा कसा असावा, आपला म्होरक्या कसा असावा. जो पुढे नेतो तो नेता असतो, जो मागे खेचतो तो नेता असू शकत नाही. महापुरुषांचा विचार रुजवताना जर इकडे वेगळ्या पद्धतीने म्हणजे दोन गोष्टी कॉन्ट्राव्हर्सी केल्या जातात आणि ही कॉन्ट्राव्हर्सी अशी काही तयार केली जाते की आपल्या डोक्यात चमत्कार जास्त भरले जातात आणि आपण चमत्कारावरती जास्त अडून राहतो. बरं, हे सगळं चालू असताना आम्हाला ज्या अनेक महापुरुषांनी जी स्वप्न दाखवली होती, आम्ही कायम म्हणतोय आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी. काल सावित्रीमाईंचा जन्मोत्सव झाला. काल सावित्रीमाईंचा जन्मोत्सव झाला. सावित्रीमाईंच्या बद्दल राज्याच्या राज्यपालांनी इतकी घाणेरडी आणि इतकी अर्वाच्य अभद्र टिप्पणी केली, पण या टिप्पणीवर ना मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारले, ना कोणीच प्रश्न विचारले, ना त्यांच्यावर कारवाई झाली, ना त्यांना कोणी नोटीस पाठवली, ना काहीच झालं नाही, ना त्यांना कोणी परत. म्हणजे हे लोक किती गंभीर आहेत बघा, की जे लोक आता धर्मवीर की स्वराज्य रक्षक यावरती रान पेटवतात, ही सगळीच्या सगळी माणसं सोयीस्करपणे त्यावेळेला मात्र गप्प बसलेली असतात. तेव्हा काहीच बोलत नाही, ते अगदी शांत अळीमळी चुपचिळी करून बसतात. मग ज्यांनी आम्हाला आदर्श घालून दिला, आम्हाला त्यांचाच सन्मान राखता येत नाही, तर त्यांचे अनुयायी म्हणून आमचा सन्मान कोण राखणार आहे. जिजाऊंच्या बद्दल जिजाऊंची बदनामी करण्यास मागे पुढे न बघणारे लोक इथे तयार होतात आणि अशा विचारांच्या वाहकांना आम्ही जिंकवूनही देतो. सावित्री आणि जिजाऊंच्या आम्ही लेकी आहोत. 12 जानेवारीला जिजाऊंचा जन्मोत्सव आहे, 3 जानेवारीला मा सावित्रींचा काल जन्मोत्सव झाला आणि आम्ही सावित्री जिजाऊंच्या लेकी. पण आमची अवस्था काय आहे तर इथे रोज सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसेस घडतात. शीर्षस्थानी असणाऱ्या महिलांनाही सामोरे जावे लागते. मला आश्चर्य वाटते, म्हणजे जेव्हा माझ्याबद्दल सरकार पक्षातल्या एका कॅबिनेट मिनिस्टरने अभद्र टिप्पणी केली, तर त्यावेळेला मी त्यांना असं म्हटलं की मी बाई असण्याचं विक्टिम कार्ड खेळणार नाही. पण मला दुसऱ्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की 3 दिवसांच्या नंतर संसद रत्न असणाऱ्या सुप्रियाताईंच्या बद्दल पण अशीच अभद्र टिप्पणी सत्तारांनी केली. आता तुम्ही विचार करा, राज्याच्या राजकारणामध्ये शीर्षस्थानी असणाऱ्या ज्या महिला आहेत, गल्लीबोळातल्या नव्हे, शीर्षस्थानी असणाऱ्या महिलांच्या बद्दल जर अभद्र टिप्पणी होत असेल आणि त्याची सुद्धा दाद फिर्याद कुठे घेतली जात नसेल, तर गाव खेड्यातल्या बांधावर काम करणाऱ्या, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या, कामगार असणाऱ्या, तृतीय क्षेत्रात सेवा क्षेत्रात असणाऱ्या या महिलांवर अन्याय घडले तर त्यांची दाद फिर्याद कोण घेईल. जिथे तपासून घेणं, या सगळ्या गोष्टी ज्या करायच्यात यातलं काहीच केलं जात नाही. 4 जणांचा एन्काउंटर होतो, 4ही जणांचा एन्काउंटर होतो आणि एन्काउंटर झाल्यावर एन्काउंटर करणाऱ्या माणसांना त्यांचा परत पुष्पहार घालून सत्कार केला जातो. दुसरीकडे बिल्किस बानोचं एक प्रकरण असतं की त्याच्यामध्ये 14 लोकांच्या हत्या होतात आणि हे सगळं होतं, पण त्याच्यात मात्र आरोपींना एन्काउंटर होत नाही, आरोपींचा सत्कार होतो. 2 घटना वेगवेगळ्या आहेत. एकीकडे आरोपी अल्पसंख्य समुदायातले असतात, त्यांचा एन्काउंटर होतो. दुसरीकडे फिर्यादी अल्पसंख्य समुदायातली असते, तिलाच बदनाम करण्याचा डाव आखला जातो. हीच गोष्ट हाथरस मध्येही घडते की रात्री अपरात्री, म्हणजे स्वतःला ते सांगतायत की आम्ही खरे हिंदू धर्माचे वाहक आहोत, आम्हालाच करा हिंदुइझम कळलाय, पण जेवढा मला हिंदू धर्म कळतो त्या हिंदू धर्मामध्ये दिवे लागणीच्या नंतर अंत्यसंस्कार केले जात नाही. मग असं असताना हिंदू धर्माचं वाहक म्हणणारे योगी सरकार, या योगी सरकारमध्ये रात्रीच्या मध्यरात्रीच्या वेळेला हाथरसच्या त्या पीडितेचे अंत्यसंस्कार अत्यंत वाईट पद्धतीने केले जातात. अक्षरशः फुकून देणे ज्याला म्हणतात, काडी लावून देणे, अशा पद्धतीने. आणि कोण काडी लावून देतंय? पोलीसच. आणि त्यावर कुणीच ॲलिगेशन घेत नाही किंवा त्यावर ना धर्म म्हणून प्रश्न विचारले जातात, ना नैतिकता म्हणून प्रश्न विचारले जातात, ना कायदा म्हणून प्रश्न विचारले जातात. कसा न्याय मिळणार आहे?
या सगळ्यांमध्ये कुठे सावित्रीमाईंचा विचार, कुठे जिजाऊंचा विचार, आणि यावर एकही जण कुणीही बोलायला तयार होत नाही. चकार शब्दाने आपण प्रश्न विचारत नाही. महापुरुषांच्या स्वप्नातला भारत खूप चांगला, खूप चांगला, पण तो वास्तवात कधी उतरणार, तर वास्तवात उतरताना दिसतच नाही. बऱ्याच लोकांनी सुरुवातीच्या काळाला असं म्हटलं, अरे सुषमा अंधारे तर चळवळीत होत्या, एकतर त्या राजकारणात जातील असं वाटलंच नाही. बरं गेल्या तो गेल्या आणि थेट शिवसेनेतच गेल्या एकदम. पण माझी अडचण अशी होती की मला माझा विचार लाऊड करायचा होता, खूप मोठा करून सांगायचा होता. मला माझा विचार मोठा करून सांगायचा आहे. असं आहे का की सुषमा अंधारे आभाळातनं पडली 4 महिन्यातच दिसते? सुषमा अंधारे गेली 20 वर्ष काम करते, पण 20 वर्ष काम करत असतानाही सुषमा अंधारेचा आवाज जो 4-5 महिन्यात ऐकायला येतोय ज्या बुलंद पद्धतीने, तो आधी ऐकायला येत नव्हता. कारण तेवढा बुलंद प्लॅटफॉर्म असणं गरजेचं होतं, आणि त्या प्लॅटफॉर्म वरून मी संविधानिक चौकटीची मांडणी करणं गरजेचं होतं. आता माझ्यासाठी संविधानिक चौकटीची मांडणी काय आहे, तर महापुरुषांच्या स्वप्नातला भारत अस्तित्वात यावा म्हणून या सगळ्या महापुरुषांनी, संतांनी सांगितलेला सगळा विचार घटनेच्या पानापानावर आला, आणि घटनेच्या पानापानावर तो सगळा विचार येताना ही घटना प्रत्येक माणसाच्या कल्याणासाठी कशी असेल हे सांगितले गेले. पण आपली अडचण अशी आहे की सध्या घटनाच धोक्यात आहे. बरं, ही घटना जी धोक्यात आहे ती काय पद्धतीने धोक्यात येते, तर तुम्ही विचार करा. एकीकडे घटनेचे एक असे तत्व सांगितले गेले. घटनेचा जो मूलभूत पाया आहे त्या मूलभूत पायात 2 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. एक, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, आणि दुसरं झिरो इंटरफेरन्स. म्हणजे काय, अहस्तक्षेपाचे तत्व आणि सत्तेचे विकेंद्रीकरण. सत्ता कुणा एकाच्या हातात केंद्रित होणार नाही. आणि दुसरी गोष्ट सांगितली आहे की एकाने दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करायचा नाही. उदाहरणार्थ, पाटबंधारे खात्याच्या कामामध्ये शिक्षण खातं लक्ष देणार नाही, शिक्षण खात्याच्या कामामध्ये मेडिकल खातं लक्ष देणार नाही, वैद्यकीय खात्यामध्ये अभियांत्रिकी खातं लक्ष देणार नाही, अभियांत्रिकी खात्यामध्ये काय महिला बाल कल्याणाचं त्याने लक्ष द्यायचं नाही, ज्याने त्याने आपापलं काम करायचं आहे. आणि ढोबळमानाने सांगायचं झालं तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ तिघे वेगळे असतील, तिघांचं आपापलं काम असेल, तिघापैकी एकाने दुसऱ्याच्या कामात अजिबात हस्तक्षेप करायचा नाही. ज्युडिशियरीने कायदे मंडळात हस्तक्षेप करायचा नाही, कायदे मंडळाने कार्यकारी मंडळात हस्तक्षेप करायचा नाही. तिघांनी सत्ता 3 ठिकाणी असेल, तिघांच्या वर कुणी असणार नाही, आणि तिघांनी एकमेकात हस्तक्षेप करायचा नाही. पण घटना धोक्यात कशी येते राजे हो बघा, की सध्या तिघांच्या वर कुणीतरी आणण्याचा प्रयत्न चालू आहे. तिघांच्या वर कुणीतरी आणताना काय केलं जातंय की इथे प्लॅनिंग कमिशनला जोडून आता प्लॅनिंग कमिशन त्यांनी बरखास्त केला आणि नीती आयोग आणला. हा जो नीती आयोग आहे, हा नीती आयोग कशासाठी काम करतोय, तर केंद्रातला नीती आयोग कोणत्या राज्याला किती बजेट द्यायचं हे ठरवलं जातं. तसाच जो राज्यातला नीती आयोग आहे ते कोणत्या जिल्ह्याला किती पैसे द्यायचे हे ठरवतं. आता जो राज्यातला नीती आयोग आहे किंवा केंद्रातला नीती आयोग आहे, या नीती आयोगाने काम करायचे कुठले, तर बजेटचे काम करायचे. बजेटचं काम कोण करू शकतं, ज्याचा अर्थशास्त्राचा अभ्यास आहे तो. पण आपल्याकडे हस्तक्षेप कसा वाढवला गेला बघा. सध्या राज्यामध्ये नीती आयोगाला जोडून मित्र नावाची संस्था आली, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मित्र नावाची संस्था आणली यांनी. आता ही मित्र नावाची संस्था सांगेल नीती आयोगाला काय करायचे ते, आणि नीती आयोग मित्र नावाच्या संस्थेच्या सल्ल्याने काम करेल. बरं, मित्रचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असेल, तर मुख्यमंत्री असतील, आणि उपाध्यक्ष कोण असेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, उपाध्यक्ष कोण असायला हवा, ज्याला स्टॅटिस्टिकल कळतं, ज्याला फायनान्स कळतं, ज्याचा इकॉनॉमिक्सचा अभ्यास आहे, अशा माणसाला द्यायला हवं ना ते पद. आपल्याकडे सध्या महाराष्ट्रात पद कुणाला दिलंय, मित्र संस्थेचं उपाध्यक्ष. गुगल केल्यावर सापडेल, जो 1.5 GB डाटा आहे तो चांगल्या कामासाठी खर्च करूया. गुगल केल्यावर लक्षात येतं की मित्र संस्थेला अजय अशर नावाची व्यक्ती नेमली आहे. हु इज अजय अशर? अजय अशर इज नॉट इकॉनॉमिस्ट. अजय अशर हा आर्थिक तज्ञ नाहीये. अजय अशरला कुठलंही फायनान्सचं नॉलेज नाहीये. अजय अशरला वितरण व्यवस्था माहित नाहीये. अजय अशर आहे बांधकाम व्यावसायिक, बिल्डर. आता बिल्डर असणारा अजय अशर
अशी काय मेहरबानी केली त्याने या सरकारवर की सरकारने त्याला मित्रसंस्थेत उपाध्यक्षपदी घ्यावे? तर विजूभाऊ आणि सगळ्या लोकांना माहिती आहे की त्याने मेहरबानी काय केली. इथून माणसं सुरतला पोचवायची, सुरतवरून गुवाहाटीला पोचवायची, गुवाहाटीवरून गोव्याला पोचवायची. मग खर्च येतो सगळा. विमान आहे, ब्लॅक कमांडो आहेत, बसेस आहेत, हॉटेल आहे, सगळाच खर्च आहे. झाडी आहे, डोंगर आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. दादा हो, म्हणजे किती वाईट अवस्था आहे की हस्तक्षेपाचे तत्व घटनेने स्वीकारले, पण हस्तक्षेप काय विचित्र पद्धतीने केला जातो. किती वाईट पद्धतीने हस्तक्षेप आहे. लक्षात घ्या की ईडी सारखी एक संस्था आपल्याकडे तयार होते. काय आहे ईडीचं काम? ईडीचं काम एवढंच आहे की तुम्ही ब्लॅक मनीचा व्हाईट मनी करत असाल तर त्यावर ईडी लक्ष देते. पण ब्लॅक म्हणजे करप्शन साठी वेगळं खातं आहे. करप्शन इज अदर पार्ट, ईडी इज व्हेरी डिफरंट पार्ट. परंतु असं असतानाही आपल्याकडे ईडीने काही वेगळ्याच पद्धतीने काम सुरू केलं. बरं, जे काम सुरू केलं ईडीने आतापर्यंत महाराष्ट्रात किती केसेस दाखल केल्या? 1028 केसेस. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1028 केसेस पैकी फक्त 20 केसेस कन्व्हेन्शन पर्यंत गेल्या. बाकीच्या केसेसचं काय? तर त्या अशाच केल्या होत्या. काही काही ठिकाणी तर चार्जशीटच दाखल नाहीयेत. उदाहरणार्थ आता जेवढे आमचे भाऊ तिकडे गेलेत ना, सगळ्यांच्या चार्जशीटच दाखल नाहीयेत आणि चौकशा पण नाहीयेत. जिथल्या तिथं ठप्प आहे. आमच्याकडे आला तुला खुर्ची देऊ, आमच्याकडे नाही आला सतरंजी तुझी वाट बघते. सतरंजीवर जायचं तिकडे लगेच. बरं, मग हे सायकोलॉजिकल प्रेशर आहे, समजून घ्या. सायकोलॉजिकली तुम्हाला प्रेशर आणलं जातं. कसं? एक ती लहानपणी आपल्याला गोष्ट सांगितली जायची. एक मांजर होती, एक कोल्हा होता, सगळ्या एक माकड होतं. सगळ्यांनी मिळून खीर शिजवली आणि खीर खाताना सगळे आले, पण खीर संपली होती. खीर कुणी खाल्ली कळलंच नाही. मग सांगितलं गेलं की एक घागर आणा, घागर पालथी टाका, घागरीवर बसायचं आणि म्हणायचं बुडबुड घागरी. मी जर खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी. ज्यांनी खीर खाल्ली नाही ते निवांत बसतील, पण ज्यांनी खीर खाल्ली त्यांना भीती वाटते की घागर बुडेल का, ते बसायचं टाळतात. हे की नाही? हे जे फटाफट जे गेले ना सगळे, त्यांना भीती वाटत होती घागर बुडली तर काय करायचं, घागर बुडली तर काय करायचं, लगेच गेले. पण याच्यामध्ये अनिल देशमुख जे असतील किंवा सन्मान्य संजय राऊत साहेब असतील, ते मात्र म्हणाले की काय व्हायचं ते उद्या आम्ही घागरीवर बसणार आणि मी विचारणार जर मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी. घागर बुडालीच नाही, घागर तशीच राहिली. हे पुन्हा विचार करण्यासारखे आहे की सायकोलॉजिकली आधी प्रेशराईज केलं जातं, हॅरेश केलं जातं, भीती दाखवली जाते. जो फॉल्टी आहे तो गिव्हअप करतो, सरेंडर होतो आणि त्यांच्यासोबत निघून जातो. ते सायकोलॉजिकल गेम करतात तुमच्यासोबत. आता ज्याला काहीच नाही घेणं देणं त्याला काही भीतीच वाटत नाही. मला खूप लोक विचारतात तुम्हाला भीती वाटत नाही का, तुम्ही इतक्या बिनधास्त बोलताय? काय भीतीचे? हैच क्या अपने पास गवाने को, कभी आई चिड़ी तो उसकोच बुरा लगेगा. आईला द्यावे आपण, हिला 10-5 हजार खर्च, तेच आपल्याला देऊन जातील पैसे, आपल्याकडे नाहीच आहे काही. मला एक नक्की कळलंय दादा हो, आजच्या घडीला मोदीजींच्या मुजोरशाहीला जर कोणी नडू शकतो तर तो असाच माणूस नडू शकतो ज्याचं काहीच बँक बॅलन्स नाहीये, सडा फटिंग आहे, तो नडू शकतो. मी लढू शकते कारण माझं काही बँक बॅलन्स, प्रॉपर्टी, काही हिस्ट्रीच नाहीये. मग हिस्ट्रीच नाही तर काय करायचं? ईडी पण नाहीये, सीबीआय पण नाहीये, करप्शन पण नाही, मग काय करायचं? मग हिचं पास्ट लाईफ उकरून काढूया. तुला काय होतंय? त्याच्यात काय विषय आहे का? आता मोदीजी त्यांच्या पत्नीला सोडून आले, आपण काही बोललो का? विषयच बंद झाला ना राव त्याच्यावर. त्यांना वाटलं इसको बोला तो आपले को बोलेगी, तेरी भी चुप मेरी भी चुप. अवघड आहे ना कार्यक्रम. आता मग काय करूया? मग हिचे जुने व्हिडिओ काढूया. किती वर्षापूर्वीचे? 13 वर्षापूर्वीचे. आता 13 वर्ष तुम्ही काय केलं? मग देवेंद्रजींनी माझ्या नावावरती सभागृह बंद पाडले. म्हणे म्हटले ते आधी सांगा तुम्ही काय झालं सुषमा.
अरे 13 वर्ष देवेंद्रजी झोपला होता तोय तुम्ही. 13 वर्ष विचारायचं, 13 वर्ष शोधायचं भाजपचे ते सगळे लोक कुठं गेले होते. 13 वर्षात एकानं पण काढलं नाही. हाईट आहे बरं का. म्हणजे मी जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले असते तर मी पवार साहेबांवर बोललेले व्हिडिओ काढले असते. मी जर काँग्रेसकडे गेले असते तर मी काँग्रेसवर बोललेले व्हिडिओ काढले असते. मी मनसेकडे गेले असते तर मनसेवर बोललेले व्हिडिओ काढले असते. कारण असा कोणच सुटलेला नाही माझ्याकडून की ज्याच्यावर मी बोललेली नाही. जो चुकला तो ठोकला. बोललो आपण बोललो नाही म्हणत नाही. हो मला वाटलं मी बोलले आणि मी बोलले तर मी त्या सगळ्याची मी तर्काने उत्तर द्यायला सुद्धा तयार आहे. तुम्ही तर्काने उभे राहा माझ्यासोबत विचार करायला बोलायला. कारण मी डोक्यात माझ्या एक आहे. मी काय इथं आहे. मी शिवसेनेत सत्तेच्या पदासाठी नाही. जर महापुरुषांनी स्वप्न बघितले होते की संविधानिक चौकट हा महापुरुषांचा सगळा विचार सत्यात उतरवण्यासाठी संविधानिक चौकट आहे. पण ती संविधानिक चौकटच मोडीत आणली जाते. इथे जो कोणी काम करू शकतो अशा माणसांना अडवायचं असेल तर त्याच्या पाठीमागे ईडी लावली जाते किंवा त्याच्या पाठीमागे सीबीआय लावली जाते किंवा त्याच्या पाठीमागे SIT लावली जाते. आणि मग त्याला बेजार करून सोडायचा सगळ्या चौकशा करून. इतका बेजार करायचा की तो परेशान झाला पाहिजे. दादा हो, एक चांगलं शिक्षण मिळणं हा आमचा मूलभूत अधिकार आहे. अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 21A इट इज अवर फंडामेंटल राईट की आम्हाला शिक्षण क्वालिटीचे मिळाले पाहिजे. तुम्ही विचार करा असा कोण मंत्री आहे की ज्याचं लेकरू जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतं. असा कोण आमदार खासदार आहे की ज्यांचं लेकरू जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतं. लेकरू अरे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचं लेकरू सुद्धा त्या शाळेत शिकत नाही. इतकी वाईट अवस्था आहे. याचा दुसरा अर्थ काय होतो माहितीये का. याचा दुसरा अर्थ असा आहे की जिल्हा परिषदांच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे. मग जर जिल्हा परिषदांच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे तर दर्जा कुठे आहे. तर तो खाजगी शाळांकडे आहे. कसा काय तो खाजगी शाळांकडे आहे. तर जसा टेलिफोनचा दर्जा झाला तसंच झालं है की नाही. एक साधारणतः अर्धा वर्षांपूर्वी BSNLचं काय व्हायचं. चलते चलते यूही रुक जाता हूं मैं अशी अचानक रेंज जायची. मग आपलं विस्परिंग कॅम्पेन सुरू झालं. BSNLला रेंज नसते, BSNLला रेंज नसते, BSNLला रेंज नसते. रेंज कशाला आहे. अरे रिलायन्सला रेंज आहे, जिओला रेंज आहे, एअरटेलला रेंज आहे. मग BSNL बदलून घ्या. चला आपण रिलायन्सचं कार्ड घेऊ, आपण एअरटेलचं कार्ड घेऊ. पडली न बंद BSNL. पाडून टाकली न बंद. एसटीच्या बसेस खटारा असतात. एसटीची बस खटारा असते. ट्रॅव्हल चांगली असते. घ्या ट्रॅव्हल. दिवाळीत 3000 रुपये 5000 रुपये तिकीट भरा. घ्या ट्रॅव्हल्स. सवय लावली आधी त्यांनी. खाजगीकरण केलं. आता घ्या. आता या सगळ्यांमध्ये आपल्या लक्षात येत नाहीये की आपला जो संविधानिक शैक्षणिक अधिकार होता तो काढून घेतला जातोय. कारण ज्या दर्जेदार शाळा आहेत त्या शाळांमध्ये इयत्ता पहिली पासून लाख 2-2 लाख रुपये फीस कुठून भरायची. आम्ही 2 लाख 3 लाख रुपये फीस भरू शकत नाही. फीस भरायची आमची ऐपत नाही. म्हणजे आमच्या हातातनं शिक्षण काढून घेतलं जातं. बरं एवढं शिक्षण आम्ही शिकतो आणि त्यानंतर जर आम्हाला इथे असं सांगितलं जात असेल की अगर कुछ कामकाज नहीं है तो चाय पकोडे की दुकान डाल लो. जर आम्हाला चहाचंच दुकान टाकायचंय, भज्याचंच दुकान टाकायचंय तर मेडिकल कशाला शिकवलं आम्हाला. का घेतले आमचे पैसे एवढे तुम्ही. जर आम्ही इथं टपरीच टाकायची तर इंजिनिअरिंगची फीस का घेतली तुम्ही आमची. मग इंजिनिअरिंग तेव्हाच थांबवायचं होतं. ऍडमिशन घ्यायचे नव्हते. सांगायचं होतं की सॅच्युरेशन फार आहे. पुढे असणाऱ्या इंजिनिअरिंग आणि मेडिकल वाल्यांचं काहीच भवितव्य नाहीये. सो आम्ही कॉलेजेस बंद ठेवत आहोत. आम्ही नक्की भरले पैसे है की नाही. याच्यावर एक जणही बोलत नाही. शिक्षण आपलं काढून घेतलं जाते. जे शिक्षण आपल्याला मोफत मिळायला हवं. राजे हो माझ्याकडे आत्ता दाखवायला आकडेवारी नाही. मी महाप्रबोधन मध्ये खूप आकडेवारी अशी अगदी डायरेक्ट स्क्रीनवर आकडेवारी दाखवते की या देशामध्ये दरवर्षी 300 ते 500 करोड ऍव्हरेज मध्ये 300 ते 500 करोड रुपये फक्त आणि फक्त मोदीजींच्या जाहिरातीवर खर्च होतात. हा आकडा माझा नाही. हा आकडा कॅगने सांगितलेला आकडा आहे. जो लोकसभेत सादर केलेला आकडा आहे. कॅगने लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीमध्ये जर जाहिरातीवरचा खर्च 300 ते 400 कोटी दरवर्षीचा आहे. हेच 300 ते 400 कोटी रुपये
जर शिक्षणासाठी वळवले तर आम्हाला मिळू शकतं शिक्षण, आमच्या गोरगरिबांच्या लेकरांना मिळू शकतं. पण बोलणार कोण? कारण जो कुणी बोलायला लागेल त्याच्या मागे ईडी लागेल, जो कुणी बोलेल त्याचा आवाज बंद करण्यासाठी त्याच्या मागे सीबीआय लागेल. मला असं वाटलं की मी बोललो पाहिजे. मी बोलताना छोट्या प्लॅटफॉर्म वरून बोललो तर माझा आवाज जाणार नाही. मी मोठ्या प्लॅटफॉर्म वरून बोललं पाहिजे, मोठ्या प्लॅटफॉर्म वरून बोलायचं ठरवलं. बिनधास्तपणे काही विचार केला नाही. मला असं वाटलं की नाही, मला हा विचार मांडण्यासाठी आता डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये जर या पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवर यावं लागेल तर हो, माझी यायची तयारी आहे, मी येणार. साध्यावरून साधनांची शुचिता कळते. मी योग्य की बरोबर, ते मी योग्य आहे की अयोग्य ते काळ ठरवेल. काळ उत्तर देईल की आत्ता घेतलेलं पाऊल हे पुढे काय असणार आहे. जर हा महाराष्ट्र एकसंघ ठेवायचा असेल तर मला एक भूमिका घ्यावी लागेल आणि ती भूमिका एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरून घ्यावी लागेल. कारण महापुरुषांनी स्वप्न बघितले होते की या सगळा महाराष्ट्र एकसंघ अखंड असला पाहिजे. ज्या महापुरुषांनी सांगितले, ज्या ज्या लोकांनी सांगितले, अगदी प्रबोधनकार ठाकरे असतील, अण्णाभाऊ साठे असतील किंवा त्यांच्यासोबत असणारी एक फार मोठी पिढी ज्यांनी सांगितलं की मुंबई सकटचा महाराष्ट्र आम्हाला हवा आहे. आत्ता परिस्थिती अशी आहे की मुंबई ते गुजरातला जोडू पाहतात, जोडता येत नसेल तर मुंबईतले सगळे महत्वाचे जे जे काही सेंटर्स आहेत ते सगळे गुजरातकडे वळवले जातात. इकडे खाली जो सिंधुदुर्ग आहे हा पूर्ण सिंधुदुर्ग त्यांना गोव्याला जोडावासा वाटतोय. जर खालून सिंधुदुर्ग काढून घेतला, वरचा मुंबई काढून घेतला तर तुमच्या हातात काय राहिलं? तुम्ही उघडे बोडके कसे व्हाल यासाठी प्रयत्न केले जातात. स्वायत्त यंत्रणा सगळ्या त्यांच्या हातात आहेत, त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने ठरवू शकतात. राजे हो, आपण नुसतेच चर्चेची जी राळ उडाली आहे त्याकडे लक्ष देतोय. आपण उर्फी जावेद आणि धर्मवीर की स्वराज्य रक्षक याच्यात अडकून पडतोय. पण त्याच वेळेला 15 लोकांना क्लीन चिट दिली जाते याकडे आपलं दुर्लक्ष होतंय. त्या 15 लोकांना क्लीन चिट दिली जाते ते सगळेच्या सगळे भाजपचे आहेत, अशांनाच क्लीन चिट दिली जाते. विशेष विचार करण्यासारखी गोष्ट की या 15 मध्ये जे 15वं नाव आहे ते दस्तूर खुद्द ज्यांनी क्लीन चिट दिली त्यांचंच अर्थात देवेंद्रजींचं नाव आहे. असं कसं होऊ शकतं की जो आरोपी आहे तोच स्वतःला निर्दोष करार देत आहे आणि यावर अजिबात मंथन होत नाही, चर्चा होत नाही, याचा प्रोपोगंडा केला जात नाही. उलट याचा प्रोपोगंडा होऊ नये म्हणून चर्चा दुसऱ्या दिशेला वळवण्यासाठी जाणीवपूर्वक महापुरुषांच्या नावे एक गरळ आणि एक राळ उडवून दिली जाते. वाईट याचं वाटतंय की यांच्या गलिच्छ राजकारणासाठी हे महापुरुषांना वेठीस धरतात आणि आपल्या लक्षातच येत नाही. हम 1.5 GB डाटा में व्यस्त है, इंस्टा और रील्स बनाने में हम कहाँ सोच रहे हैं. आता याच्यामध्ये एकीकडे सत्तेचे विकेंद्रीकरण आणि हस्तक्षेपाचे तत्व, हस्तक्षेप इतक्या ठिकाणी वाढलेला आहे. निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप वेगळा, पोलीस स्टेशनचा हस्तक्षेप वेगळा. मी तुम्हाला फक्त घटनांचं कंपॅरिझन सांगायचं म्हणून सांगते की तुम्ही विचार करा, एक घटना घडते, 3 कायदे येतात या देशामध्ये शेतकऱ्यांच्या साठीचे आणि या कायद्यांच्या विरोधात पंजाबचे शेतकरी प्रचंड मोठं आंदोलन उभं करतात. या आंदोलनाला सपोर्ट करायला प्रियंका गांधी तिथे पोहोचतात आणि प्रियंका गांधींच्या सोबत प्रचंड झोंबाझोंबी पोलीस करतात. पब्लिक डोमेन मध्ये सगळं आहे. एवढी सगळी झोंबाझोंबी खरं तर प्रियंकाजींना अटकही करायची असेल तर कदाचित तुम्ही तिथे लेडी कॉन्स्टेबल ठेवू शकता, पण पब्लिक डोमेन मध्ये असं दिसतंय की प्रियंकाजींच्या सोबत झोंबाझोंबी करणारे सगळे जेंट्स पोलीस आहेत आणि सगळे पुरुष पोलीस कर्मचारी झोंबाझोंबी करतात. त्यांना जबरदस्ती उचलतात, त्या व्हॅन मध्ये टाकायचा प्रयत्न करतात, ओढतात त्यांना आणि हाईट की तिथे 354 होत नाही. बघा सरकार आणि कायद्याचा दुरुपयोग काय, तिथे अजिबात 354 होत नाही. इकडे जितेंद्र आव्हाड अत्यंत इज्जतीत म्हणतात ताई सरकार, ताई सरकार म्हणल्यावर 354 होते. प्रियंकाजींना झोंबाझोंबी केल्यावर अजिबात 354 करत नाहीत ते, पण इकडे ताई सरका म्हटल्यावर 354 करतात. मी काल परवा बार्शी मध्ये गेले, सोलापूरमध्ये, तलवारीनं माणूस तोडला, तलवारीने, आणि हॉस्पिटल म्हणतंय नाही पंचनामा करायला वेळ आहे, अजून आमचा रिपोर्टच तयार झाला नाही. एवढं त्याला लागले की 307 सहज कुणी म्हणेल की अरे प्रचंड त्याला जखम आहे, 307 झाली पाहिजे, डोक्यात तलवार लागली, त्याच्या रक्ताने नालाय माणूस, तरी हे म्हणताय 323 लावली आम्ही. बघा हा, एकीकडे तलवारीचे वार आहेत त्याला 323 लागते, फक्त शाही फेकली 307 मरते शाही. किती वाईट आहे.
कायद्याचा किती दुरुपयोग आहे हे कोणीतरी सांगणारं पाहिजे आणि लाऊड प्लॅटफॉर्म वरून सांगणारं पाहिजे की अरे जर कायदा असा वाकवला जात असेल तर तुम्ही लोक कुठे आहात, जे कायद्याचे रक्षण करते आहात ते कुठे आहात. दादा हो, मी माझ्या शेवटाकडे येताना, भाषणाच्या समारोपाकडे येताना हे आवर्जून सांगितले पाहिजे की सत्तेचे विकेंद्रीकरण व्हायला हवे होते, ते विकेंद्रीकरण होताना दिसत नाहीये. उलट सत्ता एकाच हातामध्ये एकवटल्यासारखी दिसत आहे. सगळ्या सत्तेच्या नाड्या सगळ्या आपल्याच हातात कशा येतील या दृष्टिकोनातनं प्रयत्न चालू आहेत. डिसेंट्रलायझेशनही होत नाही आणि इंटरफेअरही प्रचंड वाढलेला आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त महापुरुषांचा अवमान होतोय, ज्या महापुरुषांनी फोरकास्ट विजन आम्हाला दिलेलं आहे, पण त्याचा मोबदला म्हणून, त्याच्यावर सूड उगवायचा म्हणून संबंधितावर शाई फेकावी असं मला अजिबात वाटत नाही. हे माझं अत्यंत जबाबदारीचं कोट आहे. कारण आज शिवाजी महाराजांचा अवमान झाला, ज्याने अवमान केला त्याच्यावर आम्ही शाई फेकली. बाबासाहेबांचा अवमान झाला, ज्याने अवमान केला आम्ही त्याच्यावर शाई फेकली. क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचा अवमान झाला, कोश्यारीने अवमान केला, आम्ही कोश्यारीवर शाई फेकली. काय होईल त्याने? तुम्ही एक दिवस शाई फेकाल, ते जातील बेसिन मध्ये तोंड धुतील, परत काम सुरू करतील. मला असं वाटतं त्याही पेक्षा महापुरुषांनीच आम्हाला एक चांगला मार्ग दिलाय. ज्याच्या तोंडावर शाई फेकावीशी वाटते ना, ती सगळी शाई एकत्र करावी, सगळी शाई एकत्र करावी. आणि ती शाई तोंडावर फेकण्याच्या ऐवजी महापुरुषांचा विचार पराभूत करण्याचा विडा ज्या मनोवादी लोकांनी उचललेला आहे, जे लोक आज व्यवस्थेत आणि सत्तेत बसलेले आहेत, त्यांना पराभूत करण्यासाठी ती शाई प्रत्येकाने आपल्या बोटाला लावावी. ती शाई इथे लागणे जास्त गरजेचे आहे. तोंडावरची शाई चटकन धुवून टाकून ते कामाला पुन्हा लागतील, पुन्हा त्याच चुका पुन्हा करायला सज्ज होतील. पण ती शाई जर बोटाला लागली तर मात्र ते लाख वेळा विचार करतील, एक चाप बसेल. आपण त्यासाठी सज्ज आहोत का हेही विचार करणं गरजेचं आहे. मला याची कल्पना आहे की हा कम्प्लिटली अराजकीय कार्यक्रम आहे आणि म्हणून मी शाई कुणासाठी वापरायची ते तुम्ही तुमचं ठरवायचं, तुमच्याकडे ती निर्णय क्षमता आहे. पण मी एवढं निश्चितपणे सांगू शकेल की आम्हाला जर विधायक मार्ग सांगितलेले आहेत तर ते विधायक मार्ग आम्ही कधी वापरणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे महापुरुषांनी ऑलरेडी देऊन ठेवलंय. फक्त आम्हाला गरज आहे ते उत्तर आमचं वास्तवात उतरवण्याचं. दादा इथं ईसादास भडकेही बसलेले आहेत आणि इळणमाळचे अशोक पवारही बसलेले आहेत, दोघेही लेखक बसलेले आहेत. भंडाऱ्यामध्ये रेप मॅटर झाला. या रेप मॅटर मधल्या माऊलीला भेटायला गेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा तिला भेटायला म्हणून मी गेले आणि त्याचं कारण बघितलं, पहिल्यांदा त्या माऊलीवर बलात्कार झाला, भूक लागली होती, अर्धी भाकर देतो म्हणून त्या पठ्ठ्याने गाडीत बसवलं, अत्याचार केले, बेशुद्ध अवस्थेत तिला लाखणी पुलाखाली सोडून दिलं. नंतर तिला पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये नेलं. पोलिसांकडे अपुरा स्टाफ होता, तिथे अजून एक विषप्राशन केलेली केस आली म्हणून पोलिसांचा स्टाफ त्या केसकडे गेला. ती माऊली एकटीच पोलीस स्टेशन मध्ये, तिला प्रचंड भूक लागलेली, शुद्धीवर आली, भूक लागली होती, खायला काही नव्हतं, ती पोलीस स्टेशनच्या बाहेर पडली. सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये दिसते. ती पोलीस स्टेशनच्या बाहेर पडली आणि दुसऱ्यांदा कुणीतरी खरकट उष्ट तरी देईल म्हणून एका ढाब्याच्या बाहेर खाऊ भाकर मिळावी, अर्धी भाकर मिळावी म्हणून थांबली आणि दुसऱ्यांदा परत 4 नराधमांनी अत्याचार केले. अत्यंत वाईट अवस्थेत ती होती. आम्ही हॉस्पिटल पर्यंत पोहोचलो. आम्हाला आतही जाऊ दिलं नाही ना त्यांना बाहेर येऊ दिलं. म्हटलं अहो त्यांना मदत तरी देऊ द्या, आम्हाला बाकी करायचं नाही. मदतही त्यांनी देऊ दिली नाही. बरं तुम्ही मदत नाही देऊ देत, काहीच नाही करू देत, मग तुम्ही दिली का मदत त्यांना शासनाकडून? आम्ही दिली नाही मदत. का दिली नाही तुम्ही मदत? तर तिचं बँकेत खातच नाही. का तिचं बँकेत खातं नाही ते आम्हाला माहित नाही. तिचं बँकेत खातं निघावं म्हणून आम्ही तिच्या गावापर्यंत गेलो. तर गावच्या पाटलाने सांगितलं की हिचं ओळखपत्रच नाही, हिचं रहिवाशी नाही. तिचं रहिवाशी का नाही? तर त्यांनी सांगितलं तिचं रहिवाशी नाही कारण तिला घरच नाही. तिला घरच नाही हे कधी सांगितलं जातंय? 14 ऑगस्टच्या सकाळी सांगतात तिला घरच नाही. 14 ऑगस्टच्या संध्याकाळी आमचे पंतप्रधान आम्हाला आदरणीय असे सांगतात की मित्रो, ये
अमृत महोत्सव हमें बड़े हर्षोल्लास से मनाना है और हर घर तिरंगा लगाना है। अब तिरंगा हम भी लगाने को तैयार है। अरे भाई लेकिन घर ही नहीं है तो तिरंगा किधर लगाएंगे? कुठे आहे घर? त्या माऊलीचं घरच सापडलं नाही आम्हाला, तिरंगा कुठे लावायचा? आणि नाही तिरंगा लावला तर मग तुम्ही देशद्रोही. किती वाईट आहे. नाही तिरंगा लावला तर तुम्ही देशद्रोही. बरं तिरंगा लावायचा तर प्लास्टिकचा घ्यायचा नाही, कपड्याचाच घ्यायचा, शिवलेलाच घ्यायचा. आणि शिवलेल्या कपड्याचा तिरंग्याचं टेंडर शाळांमधून कुणाकडे? गुजरातच्या माणसाकडे. आम्ही येडेच. आपण लय अवघड कार्यक्रम आहे आपला. आपला कार्यक्रम कसा झाला माहितीये का? उद्योग गुजरातला, गाव कर्नाटकला, मंत्री गुवाहाटीला, आणि आपण राहुल शेवाळेच्या क्लिपा बघायच्या. आय लव्ह यू राशी. काय कमाल आहे. आपण त्याचा विचारच करत नाही. दादा हो, महापुरुषांचे स्वप्न हे वाचून खूपदा झाले, चर्चा करून खूपदा झाले. महापुरुषांचे स्वप्न असे काहीच वेगळे नाही की तुम्हाला जे माहित नाही यातला शब्द तुम्हाला माहिती आहे. अडचण फक्त एवढीच आहे की महापुरुषांचे स्वप्न काय होते आणि आता वस्तुस्थिती काय आहे, या दोन गोष्टी जर आम्ही टॅली केल्या तर त्या टॅलीचा अजिबात कुठेही कसलाही हिशोब लागत नाही, मेळ लागत नाही. हा खरा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून वस्तुस्थिती आणि स्वप्न यातलं अंतर कमी करायचं असेल तर तो विचार वास्तवात आम्ही उतरवू शकतो का? इथली संविधानिक क्रांती, जी संविधानिक क्रांती बाबासाहेबांनी सांगितले होते की रक्ताचा एकही थेंब न सांडता मी तुम्हाला एक आमूलाग्र संविधानिक क्रांतीचा मार्ग देत आहे, तो म्हणजे तुमचा मताधिकार. हा मताधिकार आम्ही किती जबाबदारीने वापरतो यावरतीच हे सगळं ठरतं. बाकी अन्यायाविरोधाच्या या सगळ्या लढाईमध्ये आपण उभे राहणार का आणि अन्यायाविरोधाच्या त्या मशाली आपण पेटवत राहणार का, हा सगळा आपला विचार आपण ठरवून घ्याल. तुर्तास मी जी मांडणी केली ती फक्त आणि फक्त मला वाटतंय की माणसं जागी झाली पाहिजेत. भलेही माझ्यावर काय केसेस होतील, अजूनही कदाचित माझ्यावर बलामत येऊ शकते, अजून कदाचित काही लोक सांगतात, काही अधिकारी इनपुट देतात की ताई प्रवास रात्रीचा टाळा, घात अपघात होऊ शकतो, अपघातात अनेक जण गेलेत, ताई तुमच्यावर काहीच नाहीये त्यांना लावण्यासारखं, तर ते तुम्हाला डायरेक्ट शूट करण्याच्या ऐवजी तुमचा अपघात सुद्धा घडवून आणू शकतात, काहीही होऊ शकतं. दादा हो, त्यांनी प्रतिकात्मक तिरडी बांधली काय आणि त्यांनी प्रत्यक्ष तिरडी बांधायची तयारी ठेवली काय? मी मात्र माझं काम करायचं ठरवून घेतलेलं आहे आणि मी ते प्रामाणिकपणे करणार आहे. हे काम करताना हेतू हाच आहे की माणसं जाग आली पाहिजे, माणसांना माणसं जगली पाहिजेत, माणसं जागली पाहिजेत, पिढ्या जगल्या पाहिजेत, यासाठी म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. या सगळ्या प्रयत्नात जर आमचे चुकार वांड काही भाऊ राग येत असेल, काही खबऱ्यांना राग येऊ शकतो, तर मला कुणालाही दुखावण्यासाठी ही मांडणी केली नाही. पण तरी सुद्धा जर कुणालाही वाईट वाटलं असेल, राग आला असेल, उपमर्द झाला असेल, भावना दुखावल्या गेल्या असतील, चुकून माकून काही शब्द गेला असेल, तर त्या सगळ्यांची, त्यापैकी एकाची नसती माफी मागायची. हेच आपलं खरं ठरलेलं आहे की अजिबात माफी मागणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे, थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र.